काळमावाडी धरणातील पाणी पातळी कमी झाल्यानं कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेचा पाणी उपसा बंद करण्यात आलाय। त्यामुळे कोल्हापूर शहरावर पाणीबाणीचं संकट ओढवलंय। पर्यायी व्यवस्था म्हणून शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनवरून कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्याचं नियोजन करण्यात आलं असून शनिवारपासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। पाऊस सुरू होईपर्यंत उपलब्ध पाणी नागरिकांनी जपून वापरावं असं आवाहन महापौर रूपाराणी निकम यांनी केलंय। काळमावाडी, शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी इथल्या उपसा केंद्रातून संपूर्ण कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा केला जातो। यंदा पावसाळा लांबलाय, वळी पावसानंही हुलकावणी दिली आहे। त्यामुळे काळमावाडी धरणातील पाणी पातळी प्रमाणापेक्षा कमी झाल्यानं आजपासून काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेचा पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय। काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेतून निम्म्या कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा केला जातो, पण आता काळमावाडीतून उपसा पूर्णपणे बंद झाल्यानं पर्यायी व्यवस्था म्हणून कोल्हापूर महापालिकेनं शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशनवरून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करण्याचं नियोजन केलंय। पंचगंगा नदीतील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन या तीनही पंपिंग स्टेशनच्या क्षमतेनुसार पाणी उपसा करण्यात येणार आहे। उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन होण्याच्या दृष्टिकोनातून कोल्हापूर शहर आणि संलग्न उपनगरांमध्ये उद्या शनिवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। पावसाळा सुरू होऊन काळमावाडी धरणात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत शहरात पाणी टंचाई जाणवणार आहे। त्यामुळे उपलब्ध पाणी नागरिकांनी जपून वापरावं असं आवाहन महापौर रूपाराणी निकम यांनी केलंय। एक महापौर म्हणून या सगळ्याची जाणीव मला आहे की आज शिंगणापूर पाईपलाईनचे प्रॉब्लेम असू देत किंवा पंप प्रॉब्लेम आहेत आणि तसंच नैसर्गिक पाण्याची ओढ या गोष्टी पाहता चांगल्या पद्धतीने नियोजन आम्ही पाणी विभागाचे हर्षल घाडगे साहेब आणि आदरणीय आयुक्त साहेब यांच्याशी आपली मीटिंग पण झालेली आहे आणि लोकांना याचा त्रास होणार नाही याकडे थोडासा आमचा कल आहे आणि जेवढ्या उपाययोजना लवकरात लवकर पाणी विभागासाठी करता येतील त्याच पद्धतीनं पाण्याची गळती कशा पद्धतीनं थांबवायची याकडे सुद्धा आमचं लक्ष आहे आणि कोल्हापूरवासियांची गैरसोय कमी होईल याकडे मात्र आम्ही तातडीने लक्ष देऊ।